नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांच्यामध्ये खडाजंगी झाली. जिल्हा परिषदेच्या मालमत्ता हस्तांतरित करू नका, त्या आपल्यासाठीच राखून ठेवा, त्यातून जिल्हा परिषदेचाच फायदा करा, अशी भूमिका राजू शेळके यांनी घेतली. तर दुसऱ्या बाजूला सातारा शहराचा महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणून ज्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेकडे पाहिलं जातं, या ठिकाणी सातारा शहरातील पार्किंगच्या समस्येचा निपटारा होणार आहे. त्याचबरोबर येथील खाद्य व्यावसायिकांसाठी तसेच अन्य व्यावसायिकांच्यासाठी सुद्धा मॉल उभारणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा आता नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या संदर्भात सभागृहात झालेल्या सभेमध्ये निश्चितच संख्याबळाचा वापर झाल्यामुळं राजू शेळके यांनी जरी विरोधात्मक भूमिका घेतली असली तरी देखील एकूणच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले आणि एकूणच सर्व सदस्यांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केलेला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आता लवकरच सुकर होणार आहे. सातारा नगर परिषदेकडे म्हणजेच प्रशासनाकडे ही जागा हस्तांतरित होणार. यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच साताराचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुसज्ज असा मॉल त्याचबरोबर पार्किंगची अद्ययावत सुविधा उभारणार असल्याच्या घोषणा केलेल्या होत्या. तर सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला डिजिटल मीडियाला वार्तांकन करण्यासाठी बंदी करण्यात आली होती. यामुळे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व्हावा अशी भूमिका देखील जिल्ह्यात चर्चिली गेली. एकूणच यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या पुढच्या सर्वसाधारण सभेला डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यास परवानगी दिल्याची माहिती समजते आहे. वेळोवेळी डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींकडून जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांची प्रसिद्धी केली जाते, तसेच त्यांच्या होत असलेल्या गैरकारभाराबद्दल प्रश्न उपस्थित केला जात असतो. अशा गोष्टी करत असताना माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखणं ही निश्चितच चुकीची आणि निंदनीय बाब आहे. याचा सातारा आवाज पहिल्यांदा निषेध करतं. मात्र तुम्ही कितीही बंधनं घातली तरी डिजिटल मीडिया कोणत्याही स्वरूपामध्ये तुमच्या होत असलेल्या गैरकारभारांवरती आसूड ओढल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील ग्वाही या निमित्तानं आपण देत आहोत.